morning. Welcome to my YouTube channel. I am Ronal and today is Saturday. म्हणजे आता असणार आहे मस्तपैकी वीकेंड. तर आता इट इज अराउंड आमचे घर तिथे इट इज अराउंड 8:30 AM नाव. आणि मी अराउंड 7:45 उठली फ्रेश वगैरे झाली आणि त्यानंतर डिसाईड केलं की चला आज व्लॉगिंग केली पाहिजे. आजचा डे असा काही खास असा प्लॅन नाही आहे, पण विचार केला की व्लॉगिंग करावी. फ्रेश झाली. जरा हे मॉइश्चरायझर, मी हेच मॉइश्चरायझर यूज करते, मॉइश्चरायझर लावते. यानंतरचा प्लॅन असा आहे की जरा थोडं आज वॉकला जायला पाहिजे. आता पुण्यात इथे जरा चांगलं वेदर झालं आहे, थोडं सनी वेदर आहे. नाही लास्ट वीक खूप जास्त पाऊस होता, इथे पूर वगैरे आला होता. फॉर्च्युनेटली किंवा अनफॉर्च्युनेटली म्हणा, आम्ही इथे पुण्यात नव्हतो, आम्ही होमटाऊनला गेलो होतो. त्यामुळे फारसं मला माहिती नाही इथे एक्झॅक्टली काय होतं. न्यूजवर वगैरे बघितलेलं, पण हो आता जरा वेदर एकदम छान झालेलं आहे. तर माझे विचार होता एकतर सोसायटी जिममध्ये जायचं, थोडं वॉर्मअप वगैरे ट्रेडमिलवर थोडं जॉगिंग रनिंग टाईप काहीतरी करायचं, किंवा सोसायटीमध्येच वॉक करायचा. युजली काहीतरी फिजिकल ॲक्टिव्हिटी करावी म्हणून मी आमची जी सोसायटी आहे त्याचे मी 5 राऊंड मारते. तर 1 राऊंड म्हणजे ऑलमोस्ट 1 किलोमीटर होतो. तर असे हा विचार आहे. तुमचा काय प्लॅन आहे वीकेंडमध्ये? काय करणार आहात तुम्ही? नक्की सांगा. तर चला पटापट ड्रेस चेंज करते. सध्या मी नाईट ड्रेस घातलेला आहे, तर पटकन ड्रेस चेंज करते आणि चला वॉकला जाऊया. तर हे घालते मी, काही नाही बेसिक पॅन्ट्स आहेत आणि टी शर्ट. मुद्दाम लॉंग स्लीवचं घातलं आहे कारण थोडं ऊन आहे आणि मला टॅनिंग नको आहे आता. कारण ऑलरेडी मी जेव्हा गावाला गेले तेव्हा भरपूर टॅनिंग झाली आहे. त्या अगोदर मी गोवा जाऊन आलेली, तर तेव्हा पण बऱ्यापैकी टॅन झालेली आहे. आता जरा मला बॉडी रिकवर करायची आहे, म्हणजे टॅनिंग फ्री करायची आहे. आणि तुम्ही जर माझे गोवा व्लॉग्स बघितले नसतील, मिनी व्लॉग्सच आहेत, तर नक्की बघा. यूट्यूब आणि इंस्टाग्राम दोन्हीवर टाकलेले आहेत. आणि इंस्टाग्राम हँडल आणि माझं यूट्यूब चॅनल तर हेच आहेत. इंस्टाग्राम हँडल मी इथे टॅग करते खाली, तर नक्की बघा. यार सकाळी ना याचा खूपच प्रॉब्लेम होतो. सगळ्या तिन्ही लिफ्ट ऑक्युपाईड असतात. वीकेंडला तरी थोडंफार असतं की नाही बाबा एखादी लिफ्ट मिळून जाते. आता पण मी खूप वेळ थांबली, लिफ्ट आली नाही, लिफ्टवरच जात होती. त्यामुळे विचार केला की जरा स्टेअरकेसचा यूज करावा. खूपच छान वेदर आहे यार आज, एकदम मस्त ब्राईट सनी डे इज माय फेवरेट. मला बिलकुल नाही आवडत जेव्हा पाऊस येतो, एकदम असं ग्लूमी वेदर होऊन जातं. म्हणजे वेदर पण एकदम असं चांगली वाईब देत नाही आणि आपल्याला पण असं चांगलं फील होत नाही. म्हणजे मी घरात असते तरी पण मला एकदम असं डल फील होतं, जसं वेदर असतं तसं त्याच्या अकॉर्डिंग. तर 3 राऊंड मारले. 3 राऊंड झाल्यानंतर माझे पाय दुखायला लागले, कारण बरेच दिवस झाले मी खाली वॉकला चालले नाही. तर असे बेंचेस आहेत इथे, तर थोडं इथे 5 मिनिट बसते. गाईज ॲक्च्युली मी वॉक करून वर आले आणि त्याच्यानंतर थोडं ना घरी मला क्लिनिंग वगैरे करायची होती, पण थोडा कंटाळा आला मला आणि मी स्टार्ट केला आहे व्लॉग अर्चना पुरणसिंगचा, जो मी नेहमी बघते. आरी ब्लॉग्स वगैरे सगळं बघते मी. तर हे बघा, थोडा मागून आता पडदा क्लोज करायचा माझा कंटाळा येतोय, पण त्याच्यामुळे फ्लिकर होते. त्यांचा लंडन ब्लॉग बघून मला पण असं एकदम माझे जी बकेट लिस्ट आहे ती रिवाईव्ह झालेली आहे ॲक्च्युली. म्हणजे माझ्या पण बकेट लिस्टमध्ये आहे की मी सम डे आय विल एक्सप्लोअर युरोप.
युरोपमध्ये पण स्पेशली लंडन, इटली आणि टर्की आय गेस. येस, ॲक्च्युली सगळं होल युरोप मला एक्सप्लोअर करायचं आहे. आणि येस, बघू कसं होतं आहे. तर काय लिहिलेलं आहे, कधी लिहिलं आहे, वी डोंट नो, बट वी विल सी. गॉड इतना कुछ कर दो कि अंधा पैसा आ जाए, गुड हेल्थ, आणि त्या पैशाने द मोटिव्ह इज नॉट टू बाय गुच्ची, प्राडा अँड ऑल ऑफ दॅट. आय जस्ट वॉन्ट फायनान्शियल फ्रीडम. आय जस्ट वॉन्ट मनी. आय एम मॅनिफेस्टिंग इट राईट नाव. लेट सी वेन इट विल कम ट्रू. पण म्हणजे आय वॉन्ट सी, म्हणजे मला पूर्ण वर्ल्ड बघायचं आहे. आणि बघू यार कसं होतं. तर म्हणजे इच्छा तर आहे. विल सी. आता लंच झालं आहे आणि मध्येच यूट्यूबवर मला ही क्लिप दिसली दिल्ली फ्रॉम मॅडीची, तर ते बघते. थांबा, तुम्हाला पण दाखवते. काम करना. I'm not a king. Nothing like out in Mumbai, right? ये हुई ना बात. एंगाड़ी, लगता है तेरा काम बन जाएगा. ऐश कर. आजकाल ना मला जरा रोमॅन्टिक मूवीजमध्ये खूप इंटरेस्ट यायला लागलेला आहे. तर बघू. हा मूवी आय थिंक आय विल फिनिश, आणि त्याच्यानंतर बघू काय करायचं ते. प्रोबॅबली तोपर्यंत इव्हिनिंग होईल. सो सी यू. मी करंटली डिनर करायला एका रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहोत, ज्याचं नाव आहे टोस्कानो. हे बानेरला आहे. बानेर म्हणजे बालेवाडी हाय स्ट्रीटला. तर इथे आलेलो नाही आहे कधी, ट्राय करायचं होतं. आणि लास्ट काही दिवसांपासून आम्हाला खूप जास्त क्रेविंग होते जरा इटालियन खायची. तर बघते काय काय ऑर्डर केलं ते मी तुम्हाला रेकॉर्ड करून दाखवते. आणि बस हीच अपडेट द्यायची होती. दिवसभर तर फारसंच काही केलं नाही. ॲक्च्युली आंघोळ केली, त्यानंतर लंच वगैरे केलं आणि स्ट्रेट मी 3 आवर्ससाठी पासआउट झाली. आणि 6:30ला वगैरे उठली आणि त्यानंतर असं थोडाफार टी व्ही बघितला आणि आता डिनर करायला आलेलो आहोत. इट इज अराउंड 9 PM नाव. तर या सी यू. आय विल कीप यू अपडेटेड. सो ब्रोकली सूप. हॅलो गाईज, इट इज संडे आणि आजचा दिवस पूर्ण पास झाला आणि आय कम्प्लिटली फॉरगॉट टू व्लॉग इट. तर सकाळपासूनचं अपडेट असं म्हणजे आम्ही उठलोच 8:30ला. मग त्यानंतर थोडाफार वॉक केला, ब्रेकफास्ट स्किप केला आज, आणि डिरेक्टली लंच आमचं झालं अराउंड 1. तर आज लंचमध्ये होतं पनीर भुर्जी, वरण भात, पोळी आणि थोडं सॅलड वगैरे. दॅट इज इट. त्यानंतर थोडा टी व्ही बघितला आणि कम्प्लिटली झोपली मी. आज अंघोळ, टी व्ही बघितला आणि कम्प्लिटली झोपली. तर आता अराउंड 5 झालेले आहेत. तर 4:30ला वगैरे उठली आणि पटकन अंघोळ वगैरे केली, मस्त फ्रेश झाली. आजचा प्लॅन ॲक्च्युली असा होता की आम्हाला जायचं होतं थोडं बाहेर, डिकॅथलॉन वगैरे. रौनकला थोडं ॲक्टिव्हवेअरची शॉपिंग करायची होती, पण आय डोंट थिंक सो ते होईल, कारण ऑलरेडी दिवस एंड झालेला आहे आणि आता बाहेर पडायचं म्हणजे ट्रॅफिक वगैरे. तर बघू कसं होतं. तर आणि ह्यानंतरचा प्लॅन काही नसेल. गेलो सपोज बाहेर गेलो तर डेफिनेटली मी तिथलं व्लॉग करेल, पण जर नसेल तर कन्सिडर दिस ॲज आय एम कन्क्लुडिंग दिस व्लॉग. आणि अजून काय, बस लाईक टुमॉरो इट इज गोइंग टू बी मंडे. उद्या ऑफिस जायचं आहे आणि बघू लाईक काही नाही. मोस्टली तर मी वीकडेजला असंच बघते की नाही, इट इज अ मोटिवेशन राईट. लाईक वी हॅव टू वर्क, देअर इज नो ऑप्शन. व्हॉट विल यू डू ॲट होम. जेव्हा आपण रिकामं असतो तेव्हा पण आपण डिमोटिवेटेड फील करतो. एक्सेस वर्क असतं तेव्हा ॲक्च्युली मला छान वाटतं, कारण म्हणजे नाही का आपण असं ऑक्युपाईड असतो, बाकी थॉट्स डझंट क्रॉस अवर माइंड अँड ऑल. आणि मोस्टली मला पीसफुल वाटतं असं ऑफिसेस वगैरे जायला.
चांगलं वाटतं. कधीतरी असं एकदम लिथार्जिक फील होतं की नको आज नाही जायचं, आज थोडा कंटाळा येतो, बट दॅट हॅपन्स टू मी वन्स इन अ वाईल. पण मोस्टली तर असंच होतं की आय एन्जॉय गोईंग टू ऑफिस, आय एन्जॉय गोईंग टू वर्क, आय लव्ह वर्किंग. तर असं काही खास मला मोटिवेशनची गरज नसते मंडेला ऑफिस जायला. विकेंडला प्लॅन ॲक्च्युली खूप जास्त होता, खूप काही करायचं होतं, पण मी काही केलं नाही. पण मोस्टली तर इटिंग आणि स्लीपिंग हेच झालं. बट आय कन्सिडर दॅट ॲज अ प्रोडक्टिव्ह डे, such kind of days as productive day as Samarena says, and that is true also. Like we should not be working like 24/7. Like there should be some days where we need break, आणि तो ब्रेक खूप जास्त इम्पॉर्टंट असतो आणि ते डिस्कनेक्ट होणं खूप इम्पॉर्टंट असतं, कारण नेक्स्ट डे वी वॉना जॉईन ऑफिस अँड ऑल, लाईक कंटिन्यू अवर वर्क. आणि वी आर लाईक बाय डिस्कनेक्टिंग वी गेट पम्प्ड अप. जर म्हणजे असं आपली जी लाईफ आहे ती एकदम बोरिंग होत नाही, थोडं स्वतःला रेस्ट पण मिळतो. आणि एनिवे जाऊ द्या, भाषण खूप झालं. तर दिस इज हाऊ माय वीकेंड वॉज. सो इफ यू हॅपन टू लाईक दिस vlog, please like, share, subscribe to my channel so that I get motivated to vlog more. I'm a corporate woman, so I would definitely like to share the hidden things which many people do not know, what corporate people go through, and their day and how their day-to-day activities look like. So yeah, see you in the next vlog, and if I vlog something else then I will attach that clip after this. So yeah, thank you. Bye.